नमस्कार. मी आनंदी अवघडे, महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आवाहन करते की गेले 4-5 महिने आशाने गटप्रवर्तकांना केंद्र सरकारचं जे अनुदान मिळतं आपल्याला ते मिळालेलं नाही आणि यामुळं सर्वच आशाने गटप्रवर्तक यांच्यामधून असंतोष व्यक्त होत आहे आणि त्यामुळंच आपण देशपातळीवर एक आंदोलन ठरवलेलं आहे आणि ते आंदोलन आपण राज्यभरात सर्व जिल्ह्यातून जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर करण्याचे एक आव्हान सगळ्या महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तकांना केलेलं आहे। यामध्ये 4 श्रमसंहिता केंद्र सरकारनं लागू केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे। तर याचा एक निषेध करायचा आहे। दुसरा निषेध आपल्याला करायचा आहे की गेले 1 वर्षापूर्वी आशांना 1,500 रुपये मानधन वाढ देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि यासुद्धा आश्वासनाचा आपल्याला निषेध करायचा आहे आणि गेले 4-5 महिने केंद्र सरकारचं मानधन आपल्याला मिळालेलं नाही। याचा सुद्धा आपल्याला निषेध करायचा आहे आणि त्याशिवाय कामाची सक्ती ही स्थानिक पातळीवर आशा आणि गटप्रवर्तकांच्यावर सुद्धा होत आहे। त्याशिवाय काही ठिकाणी BLOच्या कामाची सक्ती होत आहे। BLOना काम नाही केलं तर नोटिसा काढल्या जात आहेत। तर ही सक्ती सर्व सक्ती थांबवण्यासाठी व चुकीच्या पद्धतीनं मानधन कपात करतायत ते थांबवण्यासाठी आपण सर्वांनी 1 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व आपल्या मागण्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त संघटना प्रयत्नशील आहे। यामध्ये आपण जर सहभाग नोंदवला नाही तर आपल्याला ते यश मिळणं शक्य नाही। त्यामुळे जास्तीत जास्त आशांनी गटप्रवर्तकांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व सरकारला एक इशारा द्यावा की आमचं एकतर मानधन वाढ द्यावी, त्याशिवाय आमचं मानधन जे आहे ते रेग्युलर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला द्यावं, असा एक इशारा उद्याच्या आंदोलनामधून आपण महाराष्ट्रभर सर्व केंद्र सरकारला देणार आहे। याची नोंद घेऊन सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व आंदोलन यशस्वी करावं असं आव्हान मी आपल्याला सर्वांना करत आहे। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।